श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4 विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा। या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने भय, दुःख आणि दारिद्र्य दूर होते। शत्रूचा नाश होऊन शत्रूही मित्र बनतो। संपत्ती आणि आयुष्य वाढेल। कथेला सुरुवात करूया। अध्याय 4 विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा। भक्ताच्या मनामध्ये जसे देवाबद्दल प्रेम असते त्याप्रमाणे देवाच्या मनामध्येही भक्ताबद्दल प्रेम असते। अशा कितीतरी कथा प्रसिद्ध आहेत। त्यापैकी एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत आहेत। पुरातन काळी विमर्शन नावाचा एक राजा होता। किरात देशात तो राज्य करीत होता। तो शूरवीर होता। कितीही शक्तिशाली शत्रू असेल तरी त्याचे राजासमोर काही चालत नव्हते। राजाला शिकार करायला फार आवडत होती। तो अत्यंत मद्यपी, दुराचारी, हिंसक आणि मांसाहारी होता। राजाच्या हातून एक गोष्ट चांगली घडत होती, ती म्हणजे राजा हा शिवभक्त होता। रोजच्या रोज राजा शंकराची पूजा करीत असे, त्यामुळे राजाचे पुण्यही वाढत होते। राजाच्या पट्टराणीचे नाव कुमुदवती असे होते। राणी दिसायला सुंदर होती। राजा राणीचे एकमेकांवर अपार प्रेम होते। ती अतिशय चतुर आणि पतिव्रता होती। एक दिवशी राणीने संधी साधून राजाला विचारले, आपण एकीकडे पुण्य वाढेल असे कर्म करता, तर मग पाप वाढेल असे कर्म तुमच्या हातून का घडते? याचे उत्तर तुम्ही मला समजावून सांगा। मला या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, म्हणून मी प्रश्न विचारला आहे। यावर राजा म्हणाला, मागील जन्मी मी पंच नावाच्या नगरात वास्तव्य करीत होतो। माझा मागील जन्म श्वानाचा होता। एके दिवशी एका शिवमंदिराच्या बाहेर मला काही खायला मिळेल या आशेने मी उभा होतो। तो महाशिवरात्रीचा दिवस होता। शिवनामाचा सर्वत्र जय जयकार सुरू होता। अनेक भक्त शिवाची मनोभावे पूजा करत होते। मंदिरात सर्वत्र मंगलमय वातावरण पसरलेले होते। भक्तांना प्रसाद दिला जात होता। मलाही प्रसाद मिळेल या आशेने मी उभा होतो। एवढ्यात एका माणसाने माझ्या मस्तकावर काठीने प्रहार केला। मी मंदिराच्या उजव्या साईडनी पळालो आणि मंदिराच्या समोर येऊन उभा राहिलो। नकळत माझ्या हातून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा झाल्या। कितीही प्रयत्न केले तरी मी तेथून जात नाही हे पाहून एकाने मला बाण मारला। तो माझ्या मस्तकी लागला आणि शंकराच्या पिंडीकडे पाहत शिव नामाचा जय जयकार ऐकत मी देह सोडला। मागील जन्मी अशा प्रकारे नकळत माझ्या हातून शिवाची आराधना झाली, त्यामुळे या जन्मी मी राजा झालो। परंतु श्वानाचे अनेक दुर्गुण या जन्मीही शिल्लक राहिले। सद्गुण वाढवण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी दुर्गुण आड येतातच। राजाची मागील जन्मीची कथा राणीने ऐकली। तिला वाटले आपला मागील जन्म राजाला विचारावा। तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले। तिने राजाला विचारले, राजा, आता माझा मागील जन्म आपण सांगाल का? माझ्या मागील जन्मीची कथा मला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे। राजाने राणीची उत्सुकता जाणली। राजा राणीच्या मागील जन्माची कथा सांगू लागला। हे राणी, मागील जन्मी तू एक कबुतरणी होतीस। एके दिवशी तोंडात मांसाचा तुकडा धरून तू आकाशात संचार करत होतीस। तेवढ्यात एका ससाण्याने तुला पाहिले। तो तुझा पाठलाग करू लागला। जवळपास एक शंकराचे मंदिर होते। तू घाबरून त्या मंदिराभोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्या। नकळत तुझे पुण्य जोडले गेले। तू घाबरून दमून गेली होतीस। ससाण्याने तुझ्यावर झडप घातली आणि तुला मारून टाकले। तू मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्यामुळे तुझी पुण्याई वाढली आणि या जन्मी राणी झालीस। सहज जरी हातून सत्कर्म झाले तरी त्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते। आपल्या मागील जन्माची कथा ऐकून राणीला आश्चर्य वाटले। राणी कुमुदवतीने राजाला पुन्हा प्रश्न विचारला, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म लाभणार आहे हे मला आपण सांगाल काय? आपणास अनेक गोष्टींचे ज्ञान आहे, तरी आपण पुढील जन्माचे रहस्य सांगावे। राजा म्हणाला, पुढील जन्मी मी सिंध देशाचा राजा आणि तू जया नावाची राज्यकन्या होऊन माझी पत्नी होशील। त्या पुढील जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग राजाची कन्या होऊन मला वर करशील। चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राणी होऊन तू माझी पत्नी होशील। 5व्या जन्मामध्ये मी अवंतीचा राजा आणि तू दाशाहर राजाची कन्या होऊन माझी पत्नी होशील। 6व्या जन्मी मी आर्याधिपती होईन आणि तू ययाती राजाची मुलगी होऊन माझी पत्नी होशील। 7व्या जन्मी मी पांड्य राजा आणि तू वसुमती राणी होशील।
राजाचे हे भविष्यवचन ऐकून राणी अतिशय आनंदित झाली. तिने श्री भगवान शंकरांना मनोभावे वंदन केले. अशा प्रकारचे सर्व जन्म घेऊन राजा व राणी शिवभजनात विलीन झाले. श्री शंकराच्या महतीची आणखीन एक कथा आहे. पुरातन काळी उज्जयिनी येथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. उज्जयिनी येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकाळेश्वर नावाचे शिवलिंग आहे. चंद्रसेन राजा रोज नित्यनियमाने या शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. आपल्या प्रजेचीही तो सेवा करीत असे. तो सत्याने व न्यायाने वागत होता. त्यामुळे प्रजेचेही राजावर अपार प्रेम होते. चंद्रसेन राजाला मणिभद्र नावाचा एक जिवलग मित्र होता. राजाचे त्याच्यावर अतिशय प्रेम होते. मणिभद्राने अमूल्य असा एक तेजस्वी मणी चंद्रसेन राजाला आणून दिलेला होता. त्या मण्याचे तेज चंद्रासारखे तेजस्वी होते. त्या मण्याला अष्टधातूचा स्पर्श झाला की त्याचे सुवर्णात रूपांतर होत होते. त्या मण्याचे दर्शन जरी घेतले तरी सर्व प्रकारचे रोग नाश पावत असे. निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडणारा असा मणी होता. राजाचा कारभार सुखाने चाललेला होता. राजाने तो मणी आपल्या अंगावर घातला तर राजाला दिव्य तेज प्राप्त होत असे. हा मणी घालून राजा युद्धात जाऊन विजय प्राप्त करून येत असे. या अनमोल मण्याचा राजाला फार उपयोग झाला. अनेक वैरी राजाचे मित्र झाले. राजाशी कोणी संघर्ष करण्यास तयार होईना. राजा नेहमी शिवभक्तीत रमून जाई. राजाकडे ऐश्वर्य होते, काही कमतरता नव्हती. राजाचे वाढलेले ऐश्वर्य पाहून इतरांच्या मनात द्वेष निर्माण होत असे. एके दिवशी सर्व राजांनी विचार केला की चंद्रसेन राजाशी आपण एकट्याने लढून काही उपयोग होत नाही. यासाठी आपण सर्व राजांनी एकत्र येऊन या राजाचा पराभव केला पाहिजे. सर्व राजे एकत्र आले. सर्वांनी उज्जैनी नगरीला वेढा घातला. आपला एक खास दूत राजाकडे पाठवला. त्या दूताबरोबर एक संदेश दिला. तो असा की हे राजा, तुझ्या गळ्यातील तेजस्वी मणी आम्हाला दे. तो जर तू दिला नाहीस तर तुला आम्हा सर्वांबरोबर युद्ध करणे भाग पडेल. आम्ही सर्व राजे एकत्र आलो आहोत. चंद्रसेन राजाला काहीच माहीत नव्हते, परंतु दूताचा निरोप ऐकून त्याला फार वाईट वाटले. त्या दिव्य मण्याच्या लोभासाठी सर्व राजे एकत्र झालेले त्याने पाहिले. आपल्याकडील संपत्ती वैभव लोकांना पाहवत नाही हे त्याने ओळखले. यातून काय मार्ग काढावा हे राजाला काही कळेना. आपण जर मणी दिला नाही तर युद्ध होणार आणि दोन्हीकडले सैन्य मारले जाणार, आणि मणी दिला तर क्षत्रिय असून युद्धातून माघार घेतली असे होणार. राजाची द्विधा मनस्थिती झाली. त्याने विचार केला, महाकाळेश्वर यांच्या इच्छेने जे घडेल ते घडू दे. असा विचार करून राजा महाकाळेश्वरच्या मंदिरामध्ये आला. राजाने परमश्रद्धेने शास्त्रशुद्ध पद्धतीने शंकराच्या पूजेला सुरुवात केली. राजा परमश्रद्धेने शांत मनाने शिवशंकराची आराधना करत होता. राजाची पूजा पाहण्यासाठी गावातील लोक आली होती. गावकरी मंडळींच्या बरोबर एक तरुण विधवा महिला पूजा पाहण्यासाठी आली होती. तिच्याबरोबर 5-6 वर्षाचा एक मुलगा होता. तो मुलगा अत्यंत एकाग्रतेने पूजा पाहत होता. त्याचे सारे लक्ष पूजेकडे लागलेले होते. त्या मंदिरातील ते मंगलमय वातावरण पाहून मुलाला खूप आनंद झाला. बराच वेळ राजाची पूजा सुरू होती. एकाग्रतेने तो मुलगा ती पूजा पाहत होता. थोड्या वेळाने आई आपल्या मुलाला घेऊन घरी आली. आई आपल्या घरातील कामांमध्ये रंगून गेली. मुलगा बाहेर अंगणात खेळत होता. त्याच्या डोक्यात राजाने केलेल्या पूजेचा विचार भरला होता. त्याने शंकराच्या पिंडीसारखा एक दगड आणला आणि तो एके ठिकाणी स्थापन करून त्याच्यासमोर बसून तो त्या पिंडीची पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेचे साहित्य नव्हते. त्याला पूजेतील मंत्र माहीत नव्हते, परंतु शुद्ध भावनेने तो पूजा करत होता. जवळपासची फुले त्याने गोळा केली होती. त्याने डोळे बंद करून घेतले आणि अत्यंत एकाग्रतेने शुद्ध अंतःकरणाने देवाचे नाव घेण्यास सुरुवात केली. इकडे घरामध्ये आईने स्वयंपाक पूर्ण करून ठेवला होता. भोजनासाठी बाळाला हाक मारली, पण बाळाला काही आवाज ऐकू येईना. आई बाळाला शोधू लागली. बाळाला भोजन तयार झालेले आहे सांगितले, परंतु बाळ मात्र डोळे बंद करून शिवाची आराधना करण्यात मग्न होऊन गेला होता. आईने बाळाला पुन्हा भोजन झाल्याचे सांगितले आणि घरी येण्याचा आग्रह केला, परंतु बाळ भोजनासाठी आले नाही. आईचा संताप झाला. आईने त्याची पूजा उद्ध्वस्त करून टाकली. त्यावेळी त्या मुलाने डोळे उघडून पाहिले. ते पाहून त्या मुलाला अतिशय दुःख झाले आणि त्या दुःखात तो बेशुद्ध झाला. आईला वाटले हे सर्व बाळाचे ढोंग आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता आई घरामध्ये निघून गेली. काही वेळाने बाळ शुद्धीवर आला.
अतिशय शुद्ध अंतःकरणाची त्याची भक्ती पाहून शंकर भगवान तेथे प्रकट झाले. ज्या ठिकाणी त्या बालकाने पूजा केली त्या ठिकाणी शिव शंकराच्या कृपेने भव्य दिव्य असे मंदिर प्रकट झाले. हा चमत्कार पाहून बाळाला आश्चर्य वाटले. पूजेसाठी अनेक ताटे होती, त्यामध्ये पूजेचे सर्व साहित्य होते. राजाने केलेली पूजा बाळाच्या पूर्णपणे लक्षात होती. बाळाने त्या पद्धतीने पूजेस सुरुवात केली. त्याने बेल फुले शंकराच्या पिंडीवर अर्पण केली आणि ओम नमः शिवायचा जप केला. शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला हवा तो वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्या मुलाने मागितले, हे देवा, माझ्या आईने तुझी पूजा लाथाडली, तरी तू तिला क्षमा कर. यासाठी मी तुझी माफी मागतो. त्याप्रमाणे शंकरांनी तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला. आपल्या आईला सुद्धा शिवशंकराचे दर्शन घेता यावे यासाठी मुलगा आईला शोधण्यासाठी घरात आला. घरात येऊन पाहतो तर काय, त्याचे घर राजवाड्यासारखे सुंदर झाले होते. आईच्या अंगावर सुंदर वस्त्रे आणि अलंकार दिसत होते. हे सर्व पाहून आईही अतिशय आश्चर्यचकित झाली. मुलाने आईला शंकराच्या दर्शनाची हकीकत सांगितली आणि तूही चल दर्शनाला असे म्हणत तो तिला बाहेर ओढू लागला. आईने बाहेर येऊन शंकराचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ही बातमी राजाच्या कानावर पडली. गावातही सर्वत्र ही बातमी पसरली. त्या भाविक मुलाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. ज्या शत्रूंनी राज्यावर आक्रमण केले होते त्यांना देखील ही बातमी कळाली. तेव्हा त्यांनी लढाई थांबवली आणि राजाला निरोप पाठवला. हे राजा, आम्ही तुझ्याशी युद्ध बंद केले आहे. आमच्या मनातील सारे वैर संपून गेले आहे. मित्र म्हणून आम्ही आता नगरात येणार आहोत, तरी तशी आम्हास परवानगी द्यावी. असा निरोप चंद्रसेन राजाला पाठवला. चंद्रसेन राजाने तो निरोप घेतला. त्याला अतिशय आनंद झाला. महाकाळेश्वर यांच्या कृपेने आपल्यावर आलेले संकट दूर झाले याची राजाला जाणीव झाली. त्याने आपल्या प्रधानाला बरोबर घेतले व तो नगराच्या बाहेर वेशीजवळ आला. त्याने सर्व राजांचे यथोसांग स्वागत केले. मंगलवाद्यांसह त्याने सर्व राजांना आपल्या नगरीत आणले. उज्जैन नगरीचे वैभव पाहून सर्व राजांनाही अतिशय आनंद झाला. बालकाच्या भक्तीने निर्माण झालेले शिवाचे मंदिरही त्यांनी पाहिले. सर्व राजांनी शिवदर्शन घेतले आणि भक्त बालकालाही मनोभावे वंदन केले. अशा प्रकारे मनोभावे केलेली पूजा ईश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्यामुळे जीवन परिवर्तन होते. ईश्वराच्या कृपेने सन्मार्गाचा रस्ता दिसू लागतो. अनेक चांगल्या माणसांची संगती लाभते. जीवन अंतर्बाह्य आनंदी बनते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल बनतो. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करता येतो. आपल्याला मिळालेला आनंद प्रसाद सर्वांना वाटता येतो. हा शिवभक्तीचा महिमा आहे. एवढ्यात आणखीन एक आश्चर्य घडले. मंदिरात आता खूपच गर्दी जमली होती. अचानक तेथे हनुमान प्रकट झाले. त्यांनी त्या मुलाला जवळ घेतले, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला. त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्व लोक नतमस्तक होऊन हात जोडून हे दिव्य दृश्य पाहत होते. हनुमान श्रीकरला सांगू लागले, यानंतर तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंदराजाचा जन्म होईल. त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू श्री कृष्णाच्या रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील. ते कंस, कौरव इत्यादी दुष्टांचा संहार करतील. एवढे बोलून हनुमान जसे प्रकट झाले तसे गुप्त झाले. चंद्रसेन राजाने श्रीकर आणि आलेल्या सर्व राजांचा यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे वैर विसरून अतिशय आनंदाने आपल्या नगरीत परत निघून गेले. गावातील लोक आता शंकराची पूजा करू लागले. सोमवार, महाशिवरात्री, प्रदोष ही व्रते करू लागले. अशा प्रकारे विमर्शन राजा आणि चंद्रसेन राजा यांची कथा असलेला हा अध्याय परमश्रद्धेने वाचावा. भक्तिभावाने आराधना करावी. केलेले कोणतेही सत्कर्म वाया जाणार नाही. यासाठी शिवावर पूर्ण विश्वास ठेवून आपले आचरण शुद्ध ठेवून आयुष्यभर सन्मार्गाने वाटचाल करावी. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य असतात आणि ज्यांना शिवमहिमेचे श्रवण घडते ते सुद्धा धन्य होतात. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4 संपूर्ण. ओम नमः शिवाय.